नमस्कार, मी ऋतुषा कदम. खास रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात. धराली ढगफुटीच्या घटनेमध्ये जवान बेपत्ता झाल्याची वार्ता मिळतेय. हर्षिल आर्मी कॅम्पमधील 8 ते 10 जवान बेपत्ता आहेत. ढगफुटीमध्ये शेकडो लोक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती असतानाच ढगफुटीमध्ये बेपत्ता झालेल्या जवानांचा सध्या शोध घेतला जातोय. तर हर्षिल आर्मी कॅम्पमधील 8 ते 10 जवान बेपत्ता आहेत अशी माहिती मिळतेय. दुसरीकडे ढगफुटीमध्ये शेकडो लोक सुद्धा बेपत्ता झाल्याची माहिती मिळतेय. तर धराली ढगफुटीच्या घटनेमध्ये जवान बेपत्ता झालेला आहे आणि याच ठिकाणी अनेक नागरिक सुद्धा बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात. रामराजे, धराली ढगफुटीच्या या घटनेमध्ये जवान सुद्धा बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? बिलकुल, तिथं एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन, पोलीस, आर्मी, ITBP ह्या सर्वांचे फोर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि बचाव कार्य सुरू केलेलं आहे. परंतु या दरम्यान 4 जणांचा मिसिंग झाले, म्हणजे की हरवले असल्याची माहिती मिळालेली आहे. परंतु अद्याप त्यांची नावं कळलेली नाही आहेत. कारण अगोदर सरकारने प्रायोरिटी ठरवलेली की अगोदर तिथल्या अडकलेल्या लोकांना वाचवणं ही प्रायोरिटी आहे आणि त्यानुसार त्यांना शोधकाम जे आहे ते सुरू केलेलं आहे. आता रात्र झालेली आहे आणि रात्री सुद्धा हे शोधकाम जे आहे ते सुरू असणार आहे. कारण पाणी मोठ्या प्रमाणावर आहे तिथे आणि त्याचबरोबर माती पण आहे आणि तिथे अशा कठीण परिस्थितीतून घरातून लोकांना बाहेर काढायचं आहे आणि पुन्हा बाहेर आणून जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात न्यायचं आहे. तर दुसरीकडे 2 हेलिकॉप्टर जे ते तयार ठेवलेले आहेत. चिनूक हेलिकॉप्टर तयार ठेवलेले आहेत. चंदीगडच्या एअरपोर्टवर हे 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत. जेव्हा पण गरज असेल तेव्हा या दोन्ही हेलिकॉप्टरनं मदत कार्य जे आहे ते मदत कार्यामध्ये सुलभता आणता येऊ शकते. या चिनूकची खासियत असे आहे की रात्रीच्या ऑपरेशनच्या वेळी सुद्धा हे वापरता येऊ शकतं आणि त्याचबरोबर माल वाहतूक आणि त्याचबरोबर जखमींना आणि नागरिकांना सुद्धा बचाव कार्यामध्ये हे चिनूक जे आहे ते मदत करू शकतं. त्यामुळे आता रात्री सुद्धा हे बचाव कार्य सुरू असणार आहे. अगदी युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य आणि शोधकार्य सुरू आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. 10 कुंटल के है, हजारों कुंटल के होंगे।